सर्वांना हरिओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आपल्या मराठी वर्षातील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना. 9 या अंकाची विशेषता म्हणजे त्यात समानतेचा गुण आपल्याला दिसून येतो. कारण 9चा पाढा आपण 9 पासून सुरुवात करून शेवटी 10 पर्यंत मोजत गेलो तरी त्या 2 अंकाची संख्या 9च येते. कारण 9 जवळ विषमता जराही नाही. आपल्या अंतःकरणातील विषमता धुवून काढण्यासाठी आणि आपल्यामध्ये समता समानता म्हणजे समदृष्टी येण्यासाठी हा मार्गशीर्ष महिना आहे असे मला वाटते. प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार हा महिना धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. असे म्हणतात की या मार्गशीर्ष महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाले आणि त्यामुळे या महिन्यात भगवंताच्या उपासनेसारखे शुभ कार्य विशेष फलदायक ठरते. हा महिना भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. मार्गशीर्ष यामध्ये 2 शब्द आहेत, मार्ग आणि शीर्ष. मार्ग म्हणजे पथ, रस्ता आणि शीर्ष म्हणजे मस्तक. आपले शीर हे शेवटचे टोक आहे. मग शेवटचे टोक कोणते? तर मानवी जीवनातच भगवंताची प्राप्ती करून घेणे हे शेवटचे टोक आहे. 84 लक्ष योनीमध्ये मनुष्य जन्म हे शेवटचे टोक आहे आणि या शेवटच्या टोकामध्ये आल्यानंतर आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि तेथपर्यंत घेऊन जाणारा जो मार्ग, भगवंताच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणारा मार्ग, तो मार्गशीर्ष. पण मार्ग तरी कोणता? अर्थातच भक्तीचा, भगवंताच्या नामाचा. कारण भगवंताचे नामच आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देते, भगवंतापर्यंत घेऊन जाते. आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला, त्याच्या अगोदर किंवा नंतर मृगशीर्ष हे नक्षत्र असते. म्हणून या महिन्याला मार्गशीर्ष हे नाव पडले. भगवंताची विभूती म्हणजे मार्गशीर्ष महिना. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातून स्वतः भगवान सांगतात की अरे अर्जुना, माझ्या मुख्य 75 विभूती आहेत आणि त्यातील एक म्हणजे मासानाम मार्गशीर्षोहम. या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे. त्याचप्रमाणे योग्य काळ, वेळ आणि व्यक्ती पाहून दान करावे म्हणजे आपल्याला पुण्यप्राप्ती होते. मृगशीर्ष नक्षत्राला अग्रहायणी म्हणजे वर्षारंभीचे नक्षत्र असे म्हटले आहे. मृगादी नक्षत्र गणना म्हणजे मृग, आर्द्रा वगैरे नक्षत्र आहेत यांची गणना जेव्हा प्रचारात होती
मृगादी नक्षत्रांची गणना जेव्हा प्रचारात होती तेव्हा या मृग नक्षत्राला अग्रस्थान म्हणजे पहिले स्थान मिळाले. त्यावरूनही मार्गशीर्ष महिन्याला श्रेष्ठत्व प्राप्त झाले असावे असे लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ओरायन या ग्रंथात म्हटले आहे. आपल्याकडे 12 महिन्यांच्या 12 अधिदेवता आहेत. प्रत्येक महिन्याची अधिदेवता वेगवेगळी आहे. मार्गशीर्ष महिन्याची अधिदेवता केशव अर्थात भगवान विष्णू आहे. हेमंत आणि शिशिर या मार्गशीर्ष महिन्यातल्या ऋतूंमध्ये अनरक या ऋतुव्रतांचा प्रारंभ मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला करतात. रोज सकाळी भगवान केशवांचे पूजन आणि केशवाच्या नामाचा 108 वेळा मंत्रजप करणे असा या व्रताचा विधी आहे. या महिन्यात अनेक व्रतांचा सुकाळ असतो. 1-2 नाही तर तब्बल 90पेक्षा जास्त व्रतवैकल्ये याच मार्गशीर्ष महिन्यात असतात. यथाशक्ती म्हणजे आपल्या शक्तीप्रमाणे ही व्रतवैकल्ये करून आपली आध्यात्मिक बैठक स्थिर करणे हाच त्यामागचा हेतू असतो. वेगवेगळी व्रतवैकल्य का करायची? आपल्याला प्रपंचामध्ये असताना सहज भगवंताप्रती मन लागत नाही. ओढ असते, पारमार्थिक ओढ असते, आध्यात्मिक ओढ असते, परंतु आपली जर बैठक स्थिर नसेल तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. जर पायात स्थिर नसेल तर इमारत उभी राहू शकत नाही. आणि म्हणून आपली आध्यात्मिक बैठक स्थिर करण्यासाठी व्रतवैकल्ये केली जातात. हा महिना भक्तिभावाला, परमार्थाला, आत्मचिंतनाला पूरक असल्यामुळे या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये अपेयपान म्हणजे मदिरापान अर्थात दारू पिणे, अभक्ष्यभक्षण म्हणजे मांसाहार करणे शास्त्रानुसार वर्ज्य मानले आहे. कारण त्यामुळे आपले अगोदरच असलेले चंचल मन आणखीनच चंचल होते. ब्रह्मचर्य ढळते. प्रभू कार्यात, भगवंताच्या कार्यात, प्रभू चिंतनात आपले मन लागत नाही आणि म्हणून शास्त्राने त्यावर बंधन घातले आहे. जर आपल्याला परमार्थ साध्य करायचा आहे, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, तर केवळ या महिन्यापुरतंच नाही तर आपल्याला आजीवन, आमरण, अभक्ष्यभक्षण किंवा अपेयपान टाळले पाहिजे. म्हणजे आपण मांसाहार केला नाही पाहिजे. मदिरापान, दारू पिणे वगैरे ज्या वाईट गोष्टी आहेत, जे दुर्गुण आहेत, ते आपण कायमस्वरूपी सोडले पाहिजे. तर आपल्याला भगवंताच्या चिंतनामध्ये मन स्थिर करता येईल, आपली आध्यात्मिक बैठक स्थिर करता येईल. मार्गशीर्ष या महिन्यामध्ये अनेक व्रते सांगितलेली आहेत, परंतु प्रामुख्याने महालक्ष्मी व्रत केले जाते. अनेक घरांमधील महिला वर्षानुवर्षे हे व्रत आजही करतात. प्रत्येक गुरुवारी सुवासिनी स्त्रिया मनोभावे महालक्ष्मी व्रत करतात. महालक्ष्मीची पूजा करून उपवास केला जातो. सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वाण दिले जाते. या महालक्ष्मी व्रताबद्दलची एक कथा प्रचलित आहे. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. त्या राजाचे नाव आहे भद्रश्रवा. तो खूप शूर, दयाळू आणि
प्रजाहितदक्ष होता. प्रजेच्या हिताच्या बाबतीत तो अत्यंत सावध होता, सतर्क होता. त्याच्या राणीचे नाव सुरतचंद्रिका असे होते. राणी दिसायला अत्यंत सुंदर देखणी होती, परंतु प्रचंड घमेंडी आणि अहंकारी होती. राणी सुखसमृद्धी ऐश्वर्यात लोळत होती. राजासुद्धा तिचे खूप लाड करीत असे, कोड कौतुक करीत असे आणि त्यामुळे ती गर्वाने अधिकच फुलून गेली होती. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचे नाव श्यामबाला असे होते. एके दिवशी माता लक्ष्मीने विचार केला की मी काही दिवस भद्रश्रवा राजाकडे जाऊन राहते, त्यामुळे त्याच्या संपत्तीत, त्याच्या ऐश्वर्यात, त्याच्या वैभवात अधिकच वाढ होईल आणि परिणामी त्याची प्रजासुद्धा सुखी होईल. जर मी कोणा गरिबाकडे गेले तर तो स्वार्थाने फक्त स्वतःचेच हित पाहिल. म्हणून माता लक्ष्मी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारात येते. त्या वृद्ध स्त्रीचे रूप धारण केले असले, महालक्ष्मी मातेने वृद्ध स्त्रीचे रूप धारण केले असले तरी तिच्या चेहऱ्यावर प्रचंड दैवी तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. तेव्हा वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने तिला सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. त्यावेळी तिचे आपल्या नवऱ्यासोबत जराही पटत नसे. एके दिवशी ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते व्रत महालक्ष्मीचे होते. ते पाहिल्यानंतर ती सुद्धा त्या व्रतात सहभागी झाली. व्रतामध्ये इतकी रमून गेली, इतकी रंगून गेली की ती आपले दुःख विसरली. त्यामुळे तिचे दारिद्र्य नष्ट झाले. तिच्यावर लक्ष्मी मातेची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने तिचा मृत्यू झाला. कोणाचा? वैश्याची पत्नी मागच्या जन्मातली आणि या जन्मातली सुरतचंद्रिका. तिचा कालांतराने मृत्यू झाला आणि त्यानंतर पुढील जन्मात ती भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती अत्यंत ऐश्वर्यात लोळू लागली, परंतु श्रीमंती आल्या कारणाने ती माता लक्ष्मीला विसरून गेली आणि म्हणून वृद्ध स्त्री सांगते तिला, त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. वृद्ध स्त्री रूप धारण केलेली माता म्हणाली की तुझ्या राणीला ही सर्व आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. आणि त्यानंतर तिने या महालक्ष्मी व्रताची महत्त्व दासीला सांगितले. त्यानंतर ती दासी महालात गेली आणि तिने राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली व्रताची महत्त्व सांगितले. पण राजवैभवात लोळणाऱ्या राणीला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि मग ती बाहेर येऊन दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्रीरूपी माता लक्ष्मीचा अपमान करते. अपमान सहन न झाल्यामुळे माता लक्ष्मी तेथे थांबत नाही.
बाहेर पडताना वाटेत रस्त्यामध्ये मातेला राजकुमारी श्यामबाला भेटते. तिला ती वृद्ध स्त्री घडलेला सर्व प्रकार सांगते. त्यावेळी श्यामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. म्हणून देवी मातेला तिची दया येते. त्यावेळी ती मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारचे महत्त्व श्यामबालेला पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. श्यामबाला मनोभावे गुरुवारचे व्रत पूर्ण करते. देवी मातेच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सर्व काही प्राप्त होते आणि ती पतीसोबत अत्यंत समाधानाने जीवन जगू लागते. इकडे सुरतचंद्रिका राणीवर महालक्ष्मी देवीचा प्रकोप होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे भद्रेश्वर राजाचे संपूर्ण राजवैभव नष्ट होते. पतीला आलेले दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून थोडीफार मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून चालून दमल्यानंतर तो एका नदीकिनारी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दासी त्याची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी श्यामबालाचा पिता असल्याचे त्यांना कळून येते. ही खबर दासी राणीपर्यंत पोचवतात, श्यामबालेपर्यंत पोचवतात. तेव्हा राजपोशाख पाठवून अगदी थाटामाटात श्यामबाला आपल्या वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नाचे भोजन होते. परतताना आपल्या राज्यात, आपल्या महालात परत जाताना जावई सुवर्णमुद्रांनी भरलेला अंडा राजा भद्रश्रवाला देतो. त्याला परत आलेला पाहिल्यानंतर सुरतचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. थोड्या वेळाने तो हंडा उघडून पाहतात. त्यामध्ये सोन्याच्या नाण्यांऐवजी कोळसे दिसून येतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग एक दिवस सुरतचंद्रिका आपल्या मुलीच्या सासरी जाते. तो दिवस असतो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. त्या दिवशीसुद्धा श्यामबालाचे गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत असते. सुरतचंद्रिका राणीला आपला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा महालक्ष्मीचे व्रत करू लागते आणि त्यामुळे तिला गेलेले सर्व ऐश्वर्य पुन्हा प्राप्त होते. राजा राणी आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे ती कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य आपल्या मुलीचे करीत नाही. उलट ती तर अपमानच करते. श्यामबाला सासरी जाताना तिला काहीच देत नाही. परंतु याचे कोणतेही दुःख न करता मुठभर मीठ घेऊन श्यामबाला आपल्या सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो की माहेरून तू काय आणलेस? तेव्हा ती म्हणते, मी तेथून सार आणले आहे. श्यामबाला म्हणते मालाधरला,
मी माझ्या माहेरून सार आणले आहे. याचा अर्थ काय? मालाधर विचारतो, सार आणले आहे ठीक आहे, याचा अर्थ काय? पतीच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. पती जेवणातील अळणी पदार्थ खातो. नंतर श्याममालाने त्याला मीठ वाढल्यानंतर अन्नाला चव येते, अन्नाला रुची येते. तेव्हा श्याममाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेलं सार. मीठ हे जीवनाचे अमृत आहे. त्यामुळे मिठाला एक शब्द आहे, रामरस. जेवणामध्ये मीठ नसेल तर चव नाही. तसं आपल्या जीवनामध्ये रामरूपी रस नसेल तर आपल्या जीवनाला देखील काही अर्थ नाही. अन्नाला चव येते ते मिठामुळे. मीठ नसलेला पदार्थ अळणी म्हणून म्हणतात. ज्याचं खावं मीठ त्याच्याशी इमानी असावं, प्रामाणिक असावं आणि त्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये रक्षण करावं. कामात कामामध्ये कसूर झालीच तर प्रसंगी प्राणही द्यावेत. श्याममालेच्या बोलण्यातील खोच मालाधरच्या लक्षात येते. त्यानंतर मालाधर निश्चय करून उठतो. आपले सेवक सासऱ्याकडे पाठवून देतो. त्यांना बोलावून घेतो. दोघांची गुप्त बैठक होते. म्हणजे भद्रश्रवा आणि मालाधर यांची गुप्त बैठक होते. नंतर ते भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब हल्ला करतात. मालाधरचे सैन्य बेभानून लढतात. शत्रू सैनिक एकामागून एक जमिनीवर कोसळतात. अपूर्व, अद्वितीय, अभूतपूर्व विजय प्राप्त होतो आणि भद्रश्रवाला पुन्हा राज्य मिळते. त्यानंतर सुरतचंद्रिका राणी लक्ष्मी व्रताचा वसा घेऊन आजन्म त्याचे पालन करते. या व्रतामुळे राजा राणी सुखी होतात. सारांश, जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करील. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की माणसाने श्रीमंती आली तर माजू नये. देवीचे मनोभावे सतत मनन चिंतन करावे. फक्त या महिन्यापुरतेच नाही तर सतत आपण देवीचे मनोभावे श्रद्धापूर्वक अंतःकरणाने मनन करावे, चिंतन करावे. म्हणजे महालक्ष्मी माता सदैव आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करील. आज आपण या ठिकाणी आजचं पूर्ण करू.